नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सध्या अधिक मास सुरू आहे। 17 मे 2026 ते 15 जून 2026 हा कालावधी अधिक मासाचा असणार आहे। ज्या चांद्रमासामध्ये सूर्याचं संक्रमण होत नाही म्हणजे संक्रांत येत नाही त्या महिन्याला अधिक मास असं म्हटलं जातं। दर 3 वर्षांनी म्हणजे तब्बल 33 महिन्यांचा हा काळ असतो। या काळानंतर अधिक मास येत असतो। यंदा तो ज्येष्ठ महिन्यामध्ये आलेला आहे, त्यामुळे अधिकाचा ज्येष्ठ महिना हा ज्येष्ठ अधिक म्हणून ओळखला जाईल आणि त्यानंतर मग ज्येष्ठाचा मूळ महिना म्हणजे निज ज्येष्ठ महिना सुरू होईल। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 विषयांवर माहिती सांगणार आहे जे की अधिक मासाशी संबंधित आहेत। त्यातला पहिला विषय म्हणजे अधिक मासामध्ये 33 या संख्येमध्येच दान का केलं जातं, 33 या संख्येचं काय महत्त्व आहे। त्याचबरोबर संकल्पपूर्वक आपल्याला दान करायचं असेल तर त्याकरिता आपल्याला कोणता मंत्र म्हणावा लागेल। त्यानंतर दुसरा विषय म्हणजे अधिक मासामध्ये जोडवी का बदलायची असतात, त्याचं महत्त्व काय याबद्दलची माहिती। आणि तिसरा विषय म्हणजे अधिक मासामध्ये आईची ओटी कशा पद्धतीने भरावी किंवा ओटी भरायची म्हटल्यावर आपल्याला जे काही प्रश्न पडतात त्या सगळ्या प्रश्नांचा विचार करून ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक प्रकारची माहिती ऐकायला आवडत असेल तर दिल्लीकर मराठीला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। या व्हिडिओची सुरुवात आपण सुंदर अशा एका श्लोकाने करणार आहोत। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। पितु मात स्वामी सखा हमारे, पितु मात स्वामी सखा हमारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। तर माझ्या मते हे सगळं ऐकून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध झाला असाल आणि व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही ऐकलं ते तुम्ही सुद्धा एकदा दिवसातून अवश्य म्हणून बघा तुमच्या मनाला किती शांतता मिळते। आता आपण या व्हिडिओच्या पहिल्या विषयाला सुरुवात करूया। 33 या संख्येचं महत्त्व किंवा अनारसे का म्हणून दान केले जातात आणि मंत्र कोणता म्हणायचा आहे ते। तर सगळे काही पॉइंट्स मी तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहेत, कोणतीही गोष्ट राहून जायला नको म्हणून सगळं काही तुम्हाला व्यवस्थित मी सांगते। तर बघा मंडळी, अधिक मास अर्थात पुरुषोत्तम या महिन्यामध्ये दान धर्माला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यातली त्यात आपली हिंदू धर्म संस्कृती आहे, त्याच्यामुळे या पवित्र महिन्यामध्ये ब्राह्मणाला किंवा जावयाला 33 अनारसे दान करण्याची जुनी परंपरा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाळली जाते। या अनारशांना किंवा जाळीदार पदार्थांना अपूप असंही म्हटलं जातं। या दानामागे केवळ एक धार्मिक श्रद्धा नसून त्यामागे एक विशेष शास्त्र आणि रहस्य दडलेले आहे। तांदूळ, गुळ, तूप आणि खसखस या सात्विक पदार्थांपासून बनवलेला अनारसा दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते अशी भावना आहे। तर भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या या महिन्यामध्ये केलेल्या दान, जप, तप, व्रत आणि उपवास तसेच सेवा यांना अनेक पटींनी पुण्य मिळते असे आपले धर्मशास्त्र सांगते। विशेषतः या महिन्यामध्ये ब्राह्मणाला किंवा जावयाला किंवा लेक आणि जावई या दोघांना 33 अनारसे दान करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे। पण अनारसे 33च का, अनारसाच का द्यायचा किंवा जाळीदारच पदार्थ का द्यायचे, तर यामागचा सुंदर असा अर्थ जाणून घेतला तर तुम्हालाही पटेल की प्राचीन काळापासून चालत आलेल्या या परंपरा खरंच केवढ्या अर्थपूर्ण होत्या। हिंदू धर्मामध्ये 33 कोटी हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल, 33 कोटी देव किंवा 33 कोटी देवता। तर या कोटी शब्दाचा अर्थ करोड नसून प्रकार असा आहे। तर कोटी हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा मराठीतून अर्थ होतो प्रकार, म्हणजे 33 प्रकारच्या देवी देवतांचा समावेश। सच्छिद्र पदार्थ किंवा जाळीदार पदार्थांचं महत्त्व
त्या पदार्थाला जेवढी छिद्रे किंवा जाळी असते, म्हणजे अनारसे बनवले तर तुम्हाला माहिती आहे अनारसे जाळीदार असतात. गूळ, तूप, तांदूळ या पदार्थांपासून आपण ते बनवतो आणि वरून खसखस लावतो. तर तांदूळ हे एक प्रकारे समृद्धीचं प्रतीक, गूळ गोडव्याचं माधुर्याचं प्रतीक आणि तूप देवी देवतांना प्रिय आहे. कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये आपण तुपाचा दिवा लावतो किंवा काही आहुती वगैरे द्यायची असेल यज्ञामध्ये तरी तुपाचा समावेश होतो. काही गोड पदार्थ बनवायचा असेल शिरा वगैरे तरी तूप वापरतो आपण. खीर बनवायची असेल तरी तूप वापरतो. म्हणून या तीनही पदार्थांना एक प्रकारे धार्मिक महत्त्व आहे आणि आपण त्यापासून अनारसे बनवत असतो. मैसूर पाक सुद्धा तुम्ही देऊ शकता 33 संख्येमध्ये किंवा साखरेपासून आपण जे बत्तासे बनवतो किंवा विकत घेतो ते दिले तरी पण चालतील. तर या जाळीदार पदार्थांना जेवढी छिद्रे म्हणजे जाळी असते तितकी वर्षे दान करणाऱ्या व्यक्तीला आणि त्या कुटुंबाला स्वर्गामध्ये म्हणजेच वैकुंठ लोकामध्ये स्थान मिळते आणि त्यांच्या जीवनातली संकट दूर होतात. जाळीदार पदार्थ हे एका अर्थाने अपूर्ण किंवा पोकळ असतात, पण चवीला ते अत्यंत गोड आणि समृद्ध असतात. असे पदार्थ दान करून आपण आपल्यातल्या उणिवा किंवा अज्ञान हे देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्या बदल्यात काय मागतो? पुण्य किंवा गोडवा. काही आध्यात्मिक जाणकारांच्या मते जाळी हे संसाराच्या जंजाळाचे किंवा मायाजाळाचे प्रतीक आहे. हा जाळीदार पदार्थ देवाच्या नावाने दान करणे म्हणजे आपण संसारातील सर्व बंधने आणि कर्म देवाच्या चरणी अर्पण करत आहोत असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ होतो. 33 कोटी म्हणजे 33 प्रकार हे मी तुम्हाला सांगितलं. त्यामध्ये 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार यांचा समावेश होतो. आता हे जे अनारसे आहेत ते आपण आपल्या जावयाला किंवा विष्णू स्वरूप जावई असेल किंवा आपल्याला ब्राह्मणाला जरी दान करायचे असतील अधिक मासाच्या निमित्ताने तर संकल्पपूर्वक आपण दान केलं तर त्याची सिद्धी नक्कीच आपल्याला होते, म्हणजे पुण्याची प्राप्ती अवश्य होते. तर शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला हे सगळं करायला आवडत असेल, इच्छा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते दान करायच्या वेळेस फक्त एक मंत्र म्हणायचा आहे. तो मी तुम्हाला सांगते. मम समस्त पापक्षयपूर्वकम पुत्रपौत्र धनधान्य सुखसमृद्धी प्राप्त्यर्थम भगवान श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ मलमास निमित्त 33 अपूपदानम यथाशक्ती दक्षिणासहित करिष्ये. तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर संस्कृतमध्ये एवढी मी पक्की नाहीये, त्यामुळे ज्या पद्धतीने मला ते सांगता आलं तसं मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने ते म्हणू शकता किंवा तुम्हाला संस्कृतचं विशेष ज्ञान असेल, त्याच्यावर पकड असेल तर तुम्ही नक्कीच अजून चांगल्या पद्धतीने हे म्हणू शकता. मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करते, त्याच्यामुळे मला ते ज्या पद्धतीने जेवढं स्पष्ट बोलून सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पहिला विषय तुम्हाला कळला, अनारसे किंवा 33 संख्या. तर हे सगळं आता आपण बोलणार आहोत जोडव्यांबद्दल. तर अधिक मासामध्ये जोडवी बदलली जातात आणि जोडवी ही सासरची की माहेरची हा प्रश्न असतो. तर पहिल्यांदा आपण जोडव्यांबद्दलची एक छोटीशी माहिती जाणून घेऊया. जोडवी आपण कोणत्या बोटात घालतो? पायांच्या अंगठ्या शेजारच्या बोटांमध्ये 2 जोडवी आपण घालत असतो, म्हणजे एकाच बोटामध्ये, किंवा आजकाल फॅशननुसार सिंगल एक जोडवं सुद्धा अंगठ्या शेजारच्या बोटांमध्ये म्हणजे दोन्ही बोटांमध्ये एक एक सिंगल जोडवं सुद्धा घातलं जातं. आता आवड तुमची आहे तसं पारंपरिक पद्धत जी आहे त्याच्यामध्ये अंगठ्या शेजारच्या बोटामध्ये आपण 2-2 जोडवी घातली पाहिजे असं सांगितलं जातं. पण काही हरकत नाही, काळानुसार आपण आता बरेचसे बदल करत आहोत स्वतःमध्ये. तर ज्या पद्धतीने आपल्याला आवडत असेल तसं आपण घालावं. पण तुम्हाला माहिती असेल की आपलं अंगठ्या शेजारचं जे काही बोट आहे ना तर त्याची जी नस असते तर ती आपल्या गर्भाशयापर्यंत जाते, गर्भाशयाशी संबंधित आहे. आणि चांदी ही आपण त्या बोटामध्ये घातल्यानंतर जमिनीला टेकते आणि जमिनीतली ऊर्जा ही आपल्यामध्ये येते आणि म्हणजे आपल्यामध्ये जी काही उष्णता असते आणि जमिनीतली जी काही ऊर्जा असते त्याद्वारे आपल्या पूर्ण शरीराचा समतोल साधला जातो. आपलं जे ब्लड प्रेशर असतं, रक्तदाब असतो, तोही नियंत्रित होतो किंवा वंशवृद्धी होण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आता वंशवृद्धी म्हटल्यानंतर तुमच्या मनात येईल की मुलगा, तर मुलगा नाही, आपली मुलगी जी असते तीही वंशाची पण तीच असते. पण जे काही आपल्याला बाळ होतं वगैरे त्याच्यामध्ये आजकाल वंध्यत्व किंवा ज्या काही गोष्टी वाढत आहे किंवा नैसर्गिकरित्या आपण जे प्रेग्नेंट राहू शकत नाही किंवा आपल्याला
आपण गरोदर होऊ शकत नाही या समस्या वाढलेल्या आहेत, तर आपण जुन्या चालीरीती काही प्रमाणात विसरत चाललेलो आहोत, त्यामुळे या गोष्टी घडतात. तर जोडवी अवश्य घातली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोडवी सासरची की माहेरची, तर जोडवी आपण सासरचीच घालतो. लग्न झाल्यानंतरच आपल्याला सगळे काही सौभाग्य अलंकार मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर जोडवी या अधिक मासामध्ये बदलायचे असतील आणि तसं तुमचं ठरलं तर तुम्ही तुमच्या सासरकडून किंवा तुम्ही स्वतः आता कमावत्या असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही तुमचे पैसे साठवत असाल, तुमचे मिस्टर तुम्हाला करून देणार असतील तर करून देणार असतील किंवा नसतील तरी पण तुम्हाला ती तुमच्या सासरकडेच करायची आहे, हे लक्षात घ्या. माहेरी गेल्यानंतर आपला सगळा काही मानपान होतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहेरी आपला अधिक मास जर केला तर मिळतात. त्यामुळे मग आपण सासरकडूनच जोडवी करायची आणि ती आपली जेवढ्या वजनाची जोडवी आहेत ना त्यापेक्षा थोडंसं वजन अजून जास्त झालं पाहिजे अशा पद्धतीने ती जोडवी आपल्याला करून घ्यायची असते. म्हणजे एक प्रकारे जोडव्यांमध्ये भर टाकायची असते. तर जोडवी आपण नक्की करा. आणि जर जोडवी तुम्हाला वाटत असतील की आत्ताच बदलली किंवा आहेत माझ्याकडे, तर तुम्ही मग तोरड्या करा चांदीच्या तुमच्या पायात घालण्यासाठी किंवा आपल्या इतर पायाच्या इतर बोटांमध्ये सुद्धा आपण काही अलंकार घालतो बघा चांदीची, जसं की मासोळी असेल किंवा बिचवे ज्याला म्हटलं जातं किंवा करंगोळं जे अंगठ्यामध्ये घातलं जातं. तर तुमच्या भागामध्ये अजून या अलंकारांना काही वेगळे नाव असू शकतं. तर जे काही असेल त्या पद्धतीने मग तुम्ही जोडव्यांऐवजी तुम्हाला ते अलंकार बनवायचे असतील तर तेही बनवू शकतात, काही हरकत नाही. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, आईची ओटी कशी भरायची. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं ना, देवीची ओटी आपण कशी भरतो त्याच पद्धतीने आपण आपल्या आईची ओटी भरायची असते. जसं की आपल्याला त्याच्यासाठी एखादं वस्त्र लागेल, म्हणजे नवीन कोरं वस्त्र, त्याच्यामध्ये आपण ब्लाऊज पीस घेऊ शकतो किंवा बऱ्याच वेळा आईच आपल्यासाठी सगळं काही करते, आपण आईसाठी करायला थोडंसं कमी पडतो. आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. तर मग आपण आईला साडी घेतली किंवा तिला कोणत्या गोष्टी आवडतात ती एखादी वस्तू भेट दिली तरी पण चालतं. पण आता ओटीच भरायची असेल तर मग आपण साडी घ्या, त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवा, नारळ ठेवा, तांदूळ ठेवा, मूठभर किंवा पसाभर एखादी वाटीभर तांदूळ ठेवा. कारण तांदूळ हे पूर्णान्न मानलं जातं आणि अखंड तांदूळ आपण घ्यायचे. आणि नारळ घ्यायचं नसेल तर खोबऱ्याची वाटी, खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड, ते जे काही भेटतं ओटीचं साहित्य ते ठेवा आणि आपण आईची ओटी भरून टाकायची. माझ्या मते ओटी कशी भरायची हे तर सगळ्यांना माहिती असेल, पण साहित्य काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि आता काही प्रश्न येतात बघा, की समजा आपले वडील नाही आहेत, आईच आहे, तर मग आपण आईची ओटी भरू शकतो का? नक्कीच भरू शकतात. आणि त्याचबरोबर आई नसेल तर काय करायचं, तर तुम्ही माहेरच्या एखाद्या व्यक्तीची, म्हणजे तुमची वहिनी असू शकते, तुमची काकू असू शकते, तुमची आजी असू शकते, त्यांची ओटी भरली तरी पण चालतं. किंवा तुम्हाला समजा तिकडे कोणी नसेलच तर तुम्ही त्याऐवजी देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा पद्धतीने हे ओटीचं महत्त्व आहे. हा होता आजचा व्हिडिओ. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अधिक मासाच्या हार्दिक शुभेच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय.